लेकीच्या लग्नाचा बस्ता बांधला पण नियतीने वाटेतच बापाला गाठलं. नेमकं घडलं काय? नमस्कार, मी प्रियंका. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. ज्या हातांनी मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधला त्याच हातांना काळाने गाठलं. मुलीचं कन्यादान करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका बापावर काळाने झडप घातलीय आणि आनंदाच्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. जामखेडमध्ये ही घटना घडली आहे. आता नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात. मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना आणि घरात आनंदाचं वातावरण असतानाच वधू पित्यावर काळाने घाला घातला. जामखेड तालुक्यातील खर्डा येथून मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून दुचाकीवरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेमध्ये एका पित्याचा जागीच मृत्यू झालाय. ही हृदयद्रावक घटना खर्डा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर घडली आहे. महादेव लक्ष्मण फरताडे असं मृत वडिलांचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेव लक्ष्मण फरताडे यांच्या मुलीचं लग्न 7 मेला निश्चित झालं होतं. लग्नासाठी कपड्यांचा बस्ता बांधण्यासाठी ते खर्डा येथे आले होते. बस्ता बांधून झाल्यानंतर ते आपल्या बजाज प्लॅटिना मोटारसायकलने नातेवाईक असलेल्या अभिषेक चव्हाण यांच्यासह भूम मार्गे गावाकडे निघाले होते. खर्डा गावापासून काही अंतरावर आले असताना समोरून येणारा एक होंडा शाईन मोटारसायकल चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत भरधाव वेगात आला. या भरधाव दुचाकीने फरताडे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महादेव फरताडे हे हवेत उंच उडून थेट रस्त्यावर डोक्यावर आदळले. त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. धडक दिल्यानंतर अज्ञात आरोपी चालक घटनास्थळावरून तातडीने फरार झाला. या प्रकरणी अभिषेक चव्हाण यांनी खर्डा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केलाय. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अवघ्या 2 दिवसांवर मुलीचं लग्न आलेलं असताना वडिलांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने फरताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कपड्यांचा बस्ता घेऊन घरी परतणाऱ्या वडिलांचा मृतदेह घरी पोहोचल्याने संपूर्ण गोसावीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मंडळी, आज एका लेकीचं मायेचं आणि हक्काचं छत्र हरपलंय. म्हणतात ना, काळ कधीही कुणाला सांगून येत नाही. तेच या घटनेमध्ये खरं होताना पाहायला मिळालंय.